श्री स्वामी समर्थ. लग्न जमण्यासाठी स्वामींचा सर्वात पॉवरफुल उपाय आज आपण बघणार आहोत आणि एका महिन्याच्या आत 100% लग्न जमेल. हा उपाय मंगळवारी किंवा गुरुवारी करायचा आहे. आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे, एक लाल वस्त्र घ्यायचं आहे. या वस्त्रामध्ये आपल्याला हा एक नारळ बांधायचा आहे. नारळ नीट बांधायचा आहे. नंतर एक धागा घ्यायचा आहे. धागा थोडा मोठा घ्या की तो आपल्याला नारळाला 3 वेळा गुंडाळायचा आहे. पण या धाग्याला कुठेही गाठ बांधायची नाही आहे किंवा हा धागा कैचीनेही कापायचा नाही. व्यवस्थित 3 वेळा गुंडाळून तो असा पॅक करून ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्या देवघरात स्वामी महाराज समोर ठेवायचा आहे. स्वामींना शरण जायचं आहे व मनातील इच्छा स्वामींना सांगायची आहे. आपण कुणासाठी करत आहोत किंवा तुम्ही स्वतःसाठी करत असाल तर त्यांनी आपलं वय सांगायचं आहे. आपल्या मुलींसाठी किंवा मुलासाठी आईवडील करत असेल तर त्यांनी आपल्या मुलींचे वय सांगायचे आहे. स्वामींना म्हणायचं, माझं वय जे असेल ते, लग्नात खूप अडथळे येत आहे. अडथळे पार पडून माझ्या मुलींचं लग्न होऊ दे. जे काही विनंती असेल ती मनोमन स्वामींच्या चरणी सांगायची आहे. त्यानंतर तो नारळ त्या ठिकाणीच ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हा जो नारळ आहे तो आपल्याला उचलायचा आहे. हा नारळ उचलून आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचा आहे जिथे कुणीही त्याला हात लावणार नाही, स्पर्श करणार नाही, कुणाचंही त्याच्यावर लक्ष जाणार नाही. तुम्ही तुमच्या कपाटात, तिजोरीत, तुमच्या देवघराच्या इथे जिथे कुणाचं लक्ष जाणार नाही अशा ठिकाणी ठेवू शकता. रोज स्वामींना मनोमन प्रार्थना करायची. जी काही इच्छा असेल ती व्यक्त करा आणि त्यानंतर तारक मंत्र 1 वेळा म्हणायचं. जेव्हा तुमच्या मुलाचं लग्न होणार, ज्याच्यासाठी तुम्ही करत आहात, 100% लग्न होणार. मग आपल्याला तो नारळ जिथे कुठे ठेवलं तिथून काढायचं आहे. लग्न झाल्यानंतर काय करायचं हे सगळं लग्न झाल्यानंतर करायचं आहे. हे सगळं झाल्यानंतर तो आपल्या जवळच्या स्वामी केंद्रामध्ये अर्पण करा. मनापासून प्रार्थना करा. मग तुम्ही घरी या. हा उपाय तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने करू शकता. स्वामींवर श्रद्धा असू द्या, फळ नक्की मिळेल. अनुभवसिद्ध उपाय आहे. आता दुसरा उपाय, विवाह जुळण्यासाठी उपाय सांगणार आहे. हे उपाय मुलगा मुलगी दोन्हीसाठी आहे. हे उपाय फक्त आई वडिलांनी करायचं आहे, स्वतः मुलांनी करायचं नाही. मुलींचे लग्न जुळण्यासाठी आई वडिलांनी उपाय करायचा आहे. गुरुवारी दत्त मंदिरात जायचं आहे. एक शुद्ध तुपाचा दिवा दत्त मंदिरात लावायचा आहे. मंदिरात बसायचं आहे व स्मरण करायचं आहे. गुरुदेव दत्त असं म्हणायचं आहे किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा असं मंत्र म्हणायचं आहे. तुपाचा दिवा मालवत नाही तोपर्यंत तिथे बसायचं आहे. त्यानंतर दिवा हा घरी घेऊन यायचा आहे. देवळात लग्न होऊ दे असं काही म्हणायचं नाही आहे. इच्छा बोलायची नाही. दत्त महाराज त्रिकालदर्शक आहे. त्यांना तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ओळखण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. हे काम प्रत्येक गुरुवारी लग्न होईपर्यंत करत राहायचं आहे. कोणत्याही गुरुवारी चालू करा. प्रत्येक गुरुवारी हा उपाय करायचा आहे. काही बोलायचं नाही. मंदिरात फक्त तुपाचा दिवा लावायचा आहे व तो दिवा परत आणायचा व पुढच्या वेळी सोबत तोच दिवा घेऊन जायचं. एवढंच करायचं आहे. यामुळे काही महिन्यातच तुमच्या मुलींचे लग्नाचे संकेत तुम्हाला येतील. त्यावेळी हा उपाय बंद केला तरी चालेल. आता तिसरा उपाय, कुलदेवतेचा. ज्यांना कुलदेवी माहीत नाही त्यांनीच कुलदेवी माहीत आहे त्यांनीच हा उपाय करा. कुलदेवी माहीत नसेल तर आधी माहीत करून घ्या. कुलदेवीच्या समोर मंदिरात जाऊन मंगळवारी किंवा शुक्रवारी एक नारळ ठेवा. कधीही ठेवा. नारळ ठेवताना मुलांचे किंवा मुलींचे लग्न होऊ दे, आम्ही त्यांना जोडीने घेऊन येऊ. जरी तुमच्या मुलीचे लग्न झाले तरी तुम्ही जावयासोबत तिथे जायचं आहे. मुलांचे झाले तर सून आणि मुलांसोबत नवस फेडायला जायचं आहे. लग्न झाल्यानंतर नारळ ठेवायला विसरायचं नाही. नारळ एकदाच ठेवायचा आहे. त्यानंतर लग्न झाल्यानंतर ओटी भरायची देवीची मुलाच्या व मुलीच्या हातून. नवस झालेलं विसरून जायचं नाही. लग्न नक्की होणार. उपाय खूप पॉवरफुल आहे. कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्या मुली असणं खूप गरजेचं असतं. गुरुचरित्राचा आता आपण चौथा उपाय बघणार आहोत. गुरुचरित्राचा उपाय. हा उपाय फक्त मुलीच्या वडिलांनी करायचा आहे, स्त्रियांनी करायचं नाही. हा उपाय आहे हा उपाय तसा आहे म्हणून सांगत आहे. गुरुचरित्राच्या 7 दिवसाचं पारायण करायचं आहे.
पहिल्याच दिवशी संकल्प सोडायचा आहे की माझ्या मुलीचे लग्न होऊ दे म्हणून नाव घ्यायचं. मुलींचे योग्य वर किंवा योग्य वधू मिळू दे म्हणून मी हे पारायण करत आहे. आणि त्यानंतर पारायणाची सुरुवात करायची. पारायणाची सांगता 7व्या दिवशी असे 7 दिवस कडकडीत ब्रह्मचर्य पाळायचे आहे. देवघरात झोपायचं. मांस, मटण, कांदा, लसूण खायचं नाही. एक भुक्त एक मुक्त राहायचं आहे. हे उपाय नक्की करा. गुण नक्की येणार तुम्हाला. याने तुमच्या मुलींचे लग्न नक्की जुळून येणार. पत्रिकेत कितीही दोष असेल तरी लग्न जुळून येणार. भक्ती आणि श्रद्धेने हे उपाय करायचा आहे. आपल्या मुलींच्या कुंडलीमध्ये गुरुचा दोष असतो आणि गुरु बळकट करण्यासाठी गुरुदेव दत्त स्वामी हे सगळे एकच अवतार आहे. आपल्याला त्यांचं करायलाच पाहिजे आणि हे पॉवरफुल उपाय आहे. तुम्ही नक्की करा आणि याच्याने तुमच्या मुलींचे जे कुणी स्वतःसाठी करत असेल, जे पहिल्यांदा जो उपाय सांगिततो स्वतःसाठी करू शकतात आणि जे दुसरा आणि तिसरा सांगितला आहे त्याच्यामध्ये फक्त मुलाच्या 4थ्यामध्ये तर मुलींच्या वडिलांनीच करायचं आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये आई वडील दोन्ही करू शकतात. हे उपाय नक्की करा. तुम्हाला याच्याने फरक नक्कीच जाणवेल आणि पॉवरफुल उपाय आहे. आणि कमेंटमध्ये सांगा जर खरंच लग्न जमले या उपायाने तुम्हाला फायदा झाला तर. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.